आवाज ऐकताय ना, मस्त कुरकुरीत क्रिस्पी झाले आहेत आणि तेलकट अजिबात नाही. जास्त पसारा नाही, फक्त 15 मिनिटं पाहिजेत. हात भरवायचा नाही आणि मस्त बाहेर गाड्यावर मिळतात ना असे हे ब्रेड पॅटीस बनून तयार होतात. आमच्याकडे याला ब्रेड पकोडा सुद्धा म्हणतात. आतमध्ये स्टफिंग पाहताय ना आणि चवीला म्हणाल ना तर मस्त झणझणीत, चटपटीत आणि चमचमीत झाले आहेत. आणि हे ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा कसा बनवायचा थोडीशी वेगळी पद्धत सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी सर्वात आधी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतले. आता यामध्ये इथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरवी मिरची अशा पद्धतीने तोडून घ्यायची म्हणजे छान एकसारखी वाटली जाते. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घ्यायचं. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि थेंबभरही पाणी न घालता मिक्सरला फिरवून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. थोडंफार जाडसर राहिलं तरीसुद्धा चालेल. तर इथे पहा, थेंबभरही पाणी न घालता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून बारीक असं मी वाटून घेतलं आहे. वाटण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जास्त मोठं ठेवलं नाही आहे, बारीकच केले. आणि पुन्हा सांगते, पाण्याचा वापर अजिबात केला नाही. आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चटणी तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी यामध्ये इथे मी मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर देठासहित घ्यायची आणि त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आता या ठिकाणी हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त वापरू शकता. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी नायलॉन शेव, जे आपण पोहे उपीटावरती टाकण्यासाठी वापरतो ना, ती घालायची आणि 2 चमचे यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दही घालायचं. त्यासोबतच इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या. आता इथे मी ज्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या लहान आहेत, त्यामुळे मी 4 ते 5 वापरल्या आहेत. तुम्ही घेतलेल्या जर मोठ्या असतील तर फक्त 2 किंवा 3च वापरा. त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. 3 ते 4 चमचे पाणी मी या ठिकाणी घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. छान अशी चटणी तयार करून घ्यायची. तर इथे पहा, सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही चटणीचा रंग पाहू शकता, काय सुंदर आलाय. त्यासोबतच या चटणीची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता. त्यामुळे पाण्याचा वापर जास्त प्रमाणामध्ये करू नका. आता इथे चटणीसुद्धा तयार झाली आहे, वाटण तयार आहे. आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया. तर त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल छान गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. पण मोहरी घालण्याआधी लक्षात ठेवा, तेल छान कडकडीत गरम झालेलं असावं. मोहरी छान तडतडली की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी छान तडतडली की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये जे आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण घालायचं. आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मंद आचेवरतीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. मीडियम किंवा मोठ्या आचेवरती हे जर तुम्ही परतून घेतलं तर मिरची, लसूण लगेच करपू शकतो. तर इथे पहा, मंद आचेवर वाटण मी कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा मी हळद घातली आहे. आणि आता एक अर्धा मिनिट या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मंद आचेवर हे परतून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत. ते बटाटे अशा पद्धतीने हाताने चुरून यामध्ये घालायचे. खिसणीने खिसून घालायचे नाहीत किंवा जास्त प्रमाणामध्ये मॅशसुद्धा करायचे नाहीत. अशा पद्धतीने मोठ्या फोडींमध्ये हे बटाटे आपल्याला हाताने चुरूनच यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं. बटाटा या मसाल्यामध्ये एकसारखा मिक्स झाला पाहिजे आणि बटाटा मसाल्यासोबत मिक्स झाला की 1-2 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचा. म्हणजे आपण या ठिकाणी जे काही मसाले वापरले आहेत त्याचा फ्लेवर बटाट्यामध्ये छान उतरतो. तर इथे 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर मसाल्यासोबत बटाटा मिक्स करून मी परतून घेतला. त्यानंतर आता यामध्ये 1 मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा हा बटाटा आपल्याला 1 मिनिटभर मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, आपलं बटाट्याचं स्टफिंग म्हणजे ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करायचा आणि ही भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची. आता भाजी थंड होतीये तोपर्यंत आपण या ठिकाणी बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी बाउल घेतलाय.
आता या ठिकाणी बेसन पीठ घेण्यासाठी घरातील कोणती एखादी वाटी सेट करून घ्या आणि त्या वाटीने 2 वाटी इतकं हे बेसन पीठ आपल्याला घ्यायचं आहे। त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते ती, आणि अर्धा चमचा किंवा चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि त्यानंतर हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर या बेसन पिठामध्ये सुरुवातीला एकसारखी मिक्स करून घ्यायची। पावडर मसाले बेसन पिठामध्ये एकसारखे मिक्स करून घेतले की आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि बॅटर तयार करून घ्यायचं। बॅटरची कन्सिस्टन्सी मी पुढे तुम्हाला दाखवेनच, पण लक्षात ठेवा एका वेळी जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही। त्यासोबतच या ठिकाणी आपण 2 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, तर त्याच वाटीने 2 वाटी बेसन पीठ भिजवून घेण्यासाठी पाण्याचं किती प्रमाण लागलं ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून बेसन पिठाचं हे बॅटर मी तयार करून घेतलं आहे। अजिबात यामध्ये गुठळ्या नाहीत। त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट, यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात करणार नाही। त्यासाठी काय करायचं, हे बेसन पीठ अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत 1-2 मिनटं छान असं फेटून घ्यायचं। अशा पद्धतीने बेसन पीठ 1-2 मिनटं कंटिन्यू फेटून घेतलं ना की यामध्ये सोडा घालायची अजिबात गरज नाही। बेसन पीठ तळल्यानंतर छान फुलतं आणि पदार्थसुद्धा छान खुसखुशीत कुरकुरीत तयार होतो। तर इथे पहा 1-2 ते 3 मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत हे बेसन पीठ मी छान असं फेटून घेतलं आहे। आणि या ठिकाणी हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने मोजून मी बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 1.5 वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी मला लागलं आहे। आता या ठिकाणी या बेसन पिठाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते। त्याआधी तुम्ही बॅटर पाहू शकता, छान फ्लफी तयार झाला आहे आणि या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही पाहू शकता। चमच्यामध्ये पीठ घेतल्यानंतर ते एकसारखं यामध्ये पडते, अजिबात मधून तुटत नाहीये। तर इथे आपलं बेसन पिठाचं बॅटर तयार झालं आहे। त्यासोबतच आपण जी भाजी तयार करून घेतली होती, म्हणजे जे बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग तयार करून घेतलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले। त्यानंतर आता इथे मी काही ब्रेड स्लाइस घेतले आहेत। आता या ठिकाणी आपण जेवढं साहित्य घेतले त्यासाठी तुम्हाला 8 ब्रेड स्लाइस या ठिकाणी लागू शकतात। त्यानंतर आता या ब्रेड स्लाइसवरती आपण जी हिरवी चटणी तयार करून घेतली आहे ती लावून घ्यायची। आता या ठिकाणी जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर चटणीऐवजी टोमॅटो केचप वापरलं तरी सुद्धा चालेल, पण तुम्ही जर घरामध्ये सर्वांना खाण्यासाठी बनवत असाल ना तर या पद्धतीने ही चटणी बनवून लावा, खरंच चव याची अप्रतिम लागते। तर इथे पहा सर्व ब्रेड स्लाइसवरती मी ही हिरवी चटणी लावून घेतली आहे। त्यानंतर आता याच्यावरती आपण जी बटाट्याची भाजी तयार करून घेतली आहे ना ती लावून घ्यायची। तुम्हाला हवं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ही भाजी तुम्ही या ब्रेड स्लाइसवरती लावून घेऊ शकता। जास्त प्रमाणामध्ये स्टफिंग आवडत असेल तर जास्त प्रमाणामध्ये लावून घेतली तरी चालेल, कमी प्रमाणामध्ये स्टफिंग आवडत असेल कमी प्रमाणामध्ये लावून घेतली तरी सुद्धा चालेल। तर इथे मी 3 ते 4 चमचे ही बटाट्याची भाजी या ब्रेड स्लाइसवरती लावून घेतली आहे। आता हा ब्रेड स्लाइस आपण बाजूला ठेवूयात आणि दुसरा एक ब्रेड स्लाइस घेऊन त्याच्यावरती सुद्धा हिरवी चटणी लावून घ्यायची। आता या ठिकाणी तुम्हाला मी पुन्हा सांगते, एका ब्रेड स्लाइसवरती आपण हिरवी चटणी लावून घेतली आहे। तुम्हाला जर हवं असेल तर आता दुसऱ्या ब्रेड स्लाइसवरती तुम्ही टोमॅटो केचप लावू शकता किंवा मग जी चिंचेची लाल चटणी असते ना ती सुद्धा लावून घेऊ शकता। आमच्या घरी जास्त गोड आवडत नाही, चटपटीत झणझणीतच आवडतं, त्यामुळे मी दोन्ही ब्रेड स्लाइसवरती ही हिरवी चटणीच लावून घेतली आहे। आता काय करायचं, ज्या ब्रेड स्लाइसवरती आपण बटाट्याचं स्टफिंग लावून घेतलंय ना त्याच्यावरती ही ब्रेड स्लाइस ठेवायची। आता या ठिकाणी एक खास टिप मी तुम्हाला सांगते, प्रत्येक वेळी आपण जेव्हा बाहेर हे ब्रेड पॅटीस किंवा ब्रेड पकोडा खातो ना तेव्हा तो फक्त मधून कट केलेला असतो, म्हणजे त्रिकोणी आकारामध्ये, आणि तसाच तळला जातो। पण आज आपण तसं न करता हे जे ब्रेड पॅटीस म्हणजे ब्रेड पकोडा आहे ना तो 4 भागामध्ये कट करून घेणार आहे। अशा पद्धतीने कट करून घेतला की आपल्याला बेसन पिठामध्ये अगदी तो व्यवस्थित बुडवता येतो। बेसन पिठामध्ये बुडवल्यानंतर तो तुटत नाही आणि तळता सुद्धा अगदी व्यवस्थित येतो, त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तेल सुद्धा शोषलं जात नाही आणि हा ब्रेड पकोडा आतपर्यंत अगदी छान तळला जातो। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मस्त आतमध्ये स्टफिंग भरलं गेले, दोन्ही ब्रेड स्लाइसवरती चटणी सुद्धा छान पसरवली गेली आहे आणि अशा पद्धतीने हे 4 स्लाइस मी कट करून घेतले आहेत। गॅसवर मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी हात भरवायची सुद्धा गरज नाही, तर काय करायचं, अशा पद्धतीने 2 चमचे घ्यायचे,
तयार केलेला जो ब्रेड पकोडा आहे तो यामध्ये अशा पद्धतीने डीप करायचा, म्हणजे बुडवून घ्यायचा आणि चमच्याने उचलून हा असाच तेलामध्ये सोडायचा। तर त्यासाठी इथे पहा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलंय। तेल छान कडकडीत गरम झालं आहे। आता हा ब्रेड पकोडा म्हणजे ब्रेड पॅटीस जसं मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने बेसन पिठामध्ये डीप करायचं, चमच्याने उचलून तेलामध्ये सोडायचं। एका वेळी फक्त 4 ते 5च ब्रेड पकोडे म्हणजे ब्रेड पॅटीस तेलामध्ये सोडायचे आणि तळून घ्यायचे। जास्त प्रमाणामध्ये जर सोडले तर तेल थंड होतं आणि यामध्ये जास्त प्रमाणात शोषलं जातं आणि व्यवस्थित हे तळलं सुद्धा जात नाही। त्यामुळे एका वेळी फक्त 4च हे ब्रेड पॅटीस तेलामध्ये सोडायचे आणि तळून घ्यायचे। सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि हे ब्रेड पकोडे एका बाजूने तळले जात आहेत, दुसऱ्या बाजूने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने झाऱ्याने तेल सोडत राहायचं। 1 मिनिटभर हे ब्रेड पकोडे मोठ्या आचेवरती एका बाजूनी छान तळून झाले की आता पलटी करायचे। गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता मीडियम फ्लेमवर म्हणजे मध्यम आचेवरती अलटी पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत हे ब्रेड पॅटीस म्हणजे ब्रेड पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे पहा, छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी अलटी पलटी करत मध्यम आचेवरती हे ब्रेड पकोडे म्हणजे ब्रेड पॅटीस मी तळून घेतले आहेत। तुम्ही या ठिकाणी रंग सुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय आणि छान क्रिस्पी कुरकुरीत असे हे ब्रेड पॅटीस बनून तयार होतात। त्यासोबतच हे ब्रेड पॅटीस म्हणजे ब्रेड पकोडा तेलामधून काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट दिसत नाहीये। आता हे सर्व ब्रेड पकोडे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले ब्रेड पकोडे म्हणजे ब्रेड पॅटीस सुद्धा तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे। तर इथे पहा, सर्व ब्रेड पकोडे म्हणजे ब्रेड पॅटीस मी तळून घेतले आहेत आणि मस्त हिरव्या चटणीसोबत आणि टोमॅटो केचपसोबत सर्व केले आहेत। दिसायला जेवढे सुंदर दिसतायत ना तेवढेच चवीला सुद्धा भन्नाट झाले आहेत आणि नेहमी गाड्यावर जसे हे ब्रेड पॅटीस म्हणजे ब्रेड पकोडे मिळतात त्या पद्धतीने बनवण्यापेक्षा एकदा माझ्या या पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कट करून अशा पद्धतीने छोटे छोटे बाईट बनवून पहा। खरंच अप्रतिम तयार होतात। कोटिंग सुद्धा सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित बसतं आणि याचा तुम्ही आवाज सुद्धा ऐकला असेल। मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे हे तयार होतात। त्यासोबतच इथे हा ब्रेड पकोडा तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। आतमध्ये तुम्ही याच्या स्टफिंग पाहू शकता किती मस्त झाला आहे आणि त्यासोबतच आतमध्ये जी बेसन पिठाची लेयर आहे ती सुद्धा तुम्ही पाहू शकता आतपर्यंत छान अशी तळली गेली आहे, अजिबात कच्ची नाहीये। आणि हा ब्रेड पकोडा म्हणजे ब्रेड पॅटीस जास्त तेलकट सुद्धा नाहीये, म्हणजे घरच्या घरी अगदी स्वच्छतेत बनवलेलं पौष्टिक आणि पोट भरून खाता येईल असं हे ब्रेड पॅटीस म्हणजे ब्रेड पकोडा तुम्ही बनवू शकता। तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या कुक विथ सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।